माजी आमदार सदा सरवणकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानं आता पुन्हा वादाची ठिणगी उमटण्याची शक्यता आहे। पुन्हा एकदा सत्ताधारी आमदारांना मिळत असलेल्या निधीची आणि विरोधी पक्षातील आमदारांवर होत असलेल्या अन्यायाची चर्चा आहे। आत्ताच्या आमदाराला 2 कोटी मिळतात, मात्र मी आमदार नसतानाही मला 20 कोटी मिळतात असं वक्तव्य माहीम मतदारसंघाचे माजी आमदार आणि शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी केले। सरवणकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांच्यावर टीका करताना सरकारमध्ये आजही आपली चालते असं म्हटलंय। आपल्या माहितीसाठी सांगतो, मी पराभूत जरी असलं तरी सुद्धा आपलं जे नेतृत्व आहे म्हणजे फडणवीस साहेब म्हणा, शिंदे साहेब असलेल्या आमदाराला 2 कोटी मिळाले, तर मला नसताना सुद्धा 20 कोटी मिळतात। असे वक्तव्य करून लोकांची दिशाभूल करत असतो आणि खरोखर माजी आमदारांना डेप्युटी सीएम किंवा सीएम यांच्या माध्यमातून 20 कोटी जर निधी मिळत असेल, हा 20 कोटी निधी जातो कुठे? जर पडलेल्या आमदाराला 20 कोटी आता मिळत असेल तर ज्या मागच्या 3 वर्षामध्ये यांना 60 ते 70 हजार कोटी 60-70 हजार कोटीचा हे मिळाला असेल, निधी मिळाला असेल, तो निधी विभागातला गेला कुठे याची सकल चौकशी विधानसभा अध्यक्षांकडनी करावी, नाहीतर हा निधी अर्ध्यापेक्षा जास्त स्वतःच्या खिशामध्ये भरतील। सनदी मार्गाने महेश सावंत निवडून आला, लोकांनी त्याला निवडून दिलं। त्या सनदी मार्गाने आलेल्या आमदाराला 2 कोटी, 2 कोटी, पण त्या कोटीमध्ये पण जे कलेक्टर आहेत ते कलेक्टर वेळेवर MSDPचा जो फंड असतो तो कलेक्टर वेळेवर रिलीज करत नाही। अशा पद्धतीने गळचेपी चाललेली आहे आमदारांची। जे शिंदे गटात आहेत ते 50 कोटी 100 कोटींनी फुकतायत आणि जे सनदी मार्गाने निवडून आलेत त्यांना पेपरवर दाखवत आहेत पण त्यांना तोही फंड मिळत नाही। याचा अर्थ त्या असलेल्या तिथल्या नागरिकांवर अन्याय होतोय। सदा सरवणकर सारखी व्यक्ती सांगतेय की अहो जिथे आमदारांना 2 कोटी निधी लवकर मिळत नाही तिथे मला 20 कोटी निधी मिळतो, तेव्हा हा एका अर्थाने कबुली जबाब आहे की कशा पद्धतीने आपल्या स्वपक्षाशी गद्दारी करणाऱ्या लोकांना त्यांच्या गद्दारीचं बक्षीस म्हणून भाजपा काय पद्धतीनं त्यांना प्रलोभनं देते। पण भाजपाचं धोरण ठरलेलं आहे, जो आमच्यासोबत येईल त्याला आम्ही निधी देऊ, जो आमच्यासोबत येणार नाही त्याला निधी तर देणारच नाही पण त्याच्यावर कारवाई करू। मला वाटतं सरवणकर जे जाहीरपणे बोलले, खरं तर सरवणकरांचा सत्कार व्हायलाच हवा, पण त्यासोबतच मुळात निधी दिला कसा जातो, निधी देण्याचा क्रायटेरिया तरी काय? एक तर लोकांनी त्यांना नाकारलं असताना सुद्धा म्हणजे ते पडलेत इलेक्शन मध्ये आणि तिथं त्यांना 20 कोटी निधी दिला जातो, कारण का ते कुठल्या तरी एका सत्तेतल्या पक्षातले आहेत आणि तिथं आलेला एक व्यक्ती ज्याला लोकांनी स्वीकारलेला आहे त्याला तुम्ही 2 कोटी देता। मग कुठेतरी तुम्ही एक संदेश देण्याचा प्रयत्न करता की लोकशाही आमच्यासाठी महत्वाची नाही, आमचे पाया जो पडतो, आम्ही म्हणेल ते काम जो करतो, आमचे आदेश जो पाळतो, आमच्या समोर जो झुकतो त्याला आम्ही निधी देणार। माझ्या विरोधात पडले आणि मी सरकारच्या विरोधात बोलतो म्हणून राम शिंदे सरांना तिथं MLC पद दिलं, दुसऱ्यांदा ते पडले, ते रडले, त्यांना तिथं सभापती बनवलं आणि मग त्यांचं जे काय ऐकलं जातं, एक तर विकास निधी काहीच आणत नाहीत पण आलेला निधी तिथं थांबवतात। त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये परिस्थिती वेगळी आहे। 20 कोटी गेला कुठे निधी हा प्रश्न आहे ना महत्वाचा। निधी आणला ठीक आहे, तो घरी नेलात का खर्च केलात तो कुठे केलात? तो दादरमध्ये काही दिसत नाही कुठे खर्च केला तो। या संदर्भातली मी एक सविस्तर पत्रकार परिषद घेणार आहे लवकरच, कारण जो 20 कोटी निधी आणलाय म्हणताय नेमका घरी नेलाय का खर्च केलाय या संदर्भातली माहिती कोण निश्चित देतं? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।